एका छोट्याशा पुराव्याने उघड केलं लोहगडचं मोठं रहस्य। लोणावळ्याच्या लोहगड किल्ल्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला। सुरुवातीला सगळ्यांनाच तो अपघात वाटला, पण पोलिसांना एक छोटीशी गोष्ट खटकली आणि त्यातून उलगडलं एक धक्कादायक हत्याकांड। नेमकं पोलिसांनी हा गुन्हा शोधला तरी कसा? 18 जून रोजी केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झाला। त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने हा अपघात असल्याचं सांगितलं। सुरुवातीला प्रकरण तसंच वाटत होतं, मात्र केतनच्या कुटुंबियांना ही गोष्ट पटत नव्हती, कारण केतन हा अनुभवी ट्रेकर होता। इतक्यात सहजपणे तो दरीत पडूच शकत नाही असा त्यांचा दावा होता। तसेच केतनचा मृतदेह समोर येऊनही सिया गोयलच्या डोळ्यात पाण्याचा थेंब देखीलही आला नाही। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र बदलली। तपासादरम्यान पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात एक व्यक्ती उष्णतेच्या दिवसातही हुडी घालून या जोडप्याच्या मागोमाग फिरताना दिसली। याच संशयास्पद हालचालींनी पोलिसांना पहिला मोठा धागा मिळाला। यानंतर मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स आणि चौकशीतून समोर आलं की सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने मिळून हा कट रचल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार या आधीही केतनला मारण्याचे काही प्रयत्न झाले होते, पण ते फसले होते। एका कथित अपघातामागचं सत्य उघड करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि कुटुंबियाच्या शंकेचा धागा पकडला। केतनचा अपघाती मृत्यू झाला नसून त्याच्या या मृत्यूमागे त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन हेच जबाबदार असल्याचे पोलिसांनी अखेर शोधून काढले। लाऊड महाराष्ट्राला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।